खरं तर आपण आपल्या गावात आदर्श सरपंच आणि आदर्श गाव म्हणून आपण मिरवतोय. पण खरी गावची जर परिस्थिती पाहायला गेलं तर सर्वसामान्य लोकांचं जीवन कसं आहे आणि ते जगतात कसं जीवन, हे पण आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आज मी आलोय आमच्या इथं भिल्ल वस्तीमध्ये, आणि खरंच हे बाळू नामदेव माळी हे इथं या घरात राहतात. हे बघ, घर दाखव. व्यवस्था नाहीये. आपले काबाड कष्ट 2-2 रुपये कुठून तरी कमावतात. स्वतःची जागा आहे त्यांची. त्यांनी साधारणतः 1-2-3 वर्षापासून हे ग्रामपंचायतीमध्ये फेरे मारतात का आम्हाला घरकुल द्या. आहे ती सत्य परिस्थिती आपण दाखवतोय. आपण काही चुकीचं कुणाला काही बोलत नाही. आता हे आजी, हे लेकरू आहे. आता इथं समजा इच्छू काट्याचं हा प्रश्न निर्माण होतो. आता पाऊस येतोय, आता वरून पाऊस चालू आहे. आता समजा 2 माणसं करते घरातली, बाकीची माणसांची आता आज महागाईच्या दृष्टीने आपण पाहतोय कुटुंब चालवणं किती अवघड आहे. आणि ह्या कुटुंबाला जर खऱ्या अर्थाने जर घरकुल मिळत नसेल, किंवा अशा काही कुटुंब गावात असतील त्यांना घरकुल मिळत नसतील, तर काय फायदा आहे आपण आदर्श गाव आणि आदर्श सरपंच म्हणून मिरवून घ्यायची. ही तर खरी मोठी शौकांतिक आहे. बोला बोला. आम्ही काही 4-5 वर्षापासून मस्त घरकुलाला देतोय, पण आम्हाला काही घरकुलच देते नाही. म्हणत्या येतील मस्त आम्ही 2-3 बाऱ्या दिलेत फॉर्म, पण आम्हाला काही येतेच नाही. याच्या टायमाला मतदानाच्या टायमाला लगेच येतात, आणि असं म्हणलं का मग लगेच म्हणतात हा येईन तुम्हाला येईन. एवढंच नसते म्हणतात, आणि आम्ही तर राहतोय अशा घरात. आज तुमच्या माध्यमातून आहे ना, हा आपल्या गावाचा विकास किती झाला हे समाजापुढे तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला. मी सर्वात आधी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि आज मला जाण कशी आहे, कारण यांची पोरं माझ्या कामाला येतात आणि ते मी माझ्या डोळ्याने बघितलं. हे राहत्यात कशी पावसाळ्यात, किती हालत बेकार आहे. लहान लहान लेकर आता पण बघा तुम्ही, पाऊस येतोय आणि राहायला अद्याप यांना हे नाही. आणि मग मला जरा कस तरी माझ्या मनाला वाटलं, कारण आपण पण त्या गरिबीतून गेलेलो आहे आणि आज त्यांना राहायला हे नाही. आणि त्यांनी मला सांगितलं का 3-4 वर्षापासून आम्ही अर्ज करतोय घरकुलासाठी. अद्याप ह्या लोकांना घरकुल नाही. आणि जी घरकुल दिल्यात यांनी ती 15-20 वर्षापूर्वी दिलेली, ती पण गळात्यात आतमध्ये. तुम्ही ना आतमध्ये जाऊ पाहू शकता. आणि यांना जे आहे बाळू नामदेव माळी हे माणसानी अत्यंत त्यांचा हातावरती पोट आहे. तुम्हाला सांगतो काय, हातावरती पोट आहे आणि अद्याप याच्यातच राहत आहे. तुम्ही बघा. आणि मतदानाच्या वेळेस काय होतं, मतदानाच्या दिवशी ज्या वेळेस मतदान येईल त्यावेळेस आहे ना, सर्व काही उमेदवार येतात, 1000-500 रुपये त्यांच्या हातावर टिकवितात. आणि जे 500 देतात. आजी सांगत या का 500 देतात आणि जाती. आणि मलाच कुठंतरी या लोकांची क्यू लागली प्रसाद भाऊ. आणि म्या हे बघा, हे कल्पनाताई काळेंच्या माध्यमातून म्या यांना शेड करायला दिलं पैसे. म्हणलं जाऊ द्या, आसरा होईन पावसाळ्यात. कल्पनाताईंचं सुद्धा मनापासून अभिनंदन का गरीबाला यांनी आसरा दिला.